एकीकडे मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या काळजीत भर पडते, कारण पुढचे 5 दिवस मुंबईतील उपनगरांमधील नागरिकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे। मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा विद्युत केंद्राचा टॉवर मंगळवारी कोसळला। गेले 2 दिवस टप्प्याटप्प्याने भारनियमन केलं जात होतं। या टॉवरच्या दुरुस्तीचं काम पुढचे 5 दिवस सुरू राहणार आहे। त्यामुळे विक्रोळी, अंधेरी, वर्सोवा, साकीनाका, बोरिवली, मालाड, कुर्ला या भागांमध्ये भारनियमन केलं जाणार आहे। याचा फटका या भागातील शाळा, रुग्णालयांना बसण्याची दाट शक्यता आहे। तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईकरांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागेल।